आय लव्ह यू बबिता. गुड मॉर्निंग. चला चला नारळ पाणी पिऊन घ्या. हो पिते ना, जरा थांबा की. आताच उठले. पहिले मी साधं पाणी पिणार, मगच नारळ पाणी पिणार. आणि रोज रोज पिऊन कंटाळा आला होते नारळ. ते तुझ्यासाठी नाहीये, आपल्या बाळासाठी आहे आणि ते तुला प्यावंच लागणार. हो कंटाळा आला हो. असं बोलून नाही चालणार, प्यावंच लागणार. आणि आता असावी 3 महिने मी इथंच आहे, तुझा यम बनून राहणार आहे की. ओ ते तर आहेच. मी नव्हतो तेव्हा खात होती की नाही कोणी बघितलं. मग आता तर मला काळजी घ्यावंच लागणार. काय म्हणते? नाही हो, तसं नाही, मी खातच होते. बाळासाठी तर खावंच लागणार की नाही बरं. नाही नाही, अपना भी फर्ज बनता है कि नहीं. क्या बोलती तू. येस बॉस. चला चला पटकन घ्या की. हो घेते मी, 2 मिनिटं ठेवा. अरे बाबा, त्याला फोडलंय आणि थोडाही धक्का लागला तर ते खाली पडेल. कळतं का तुला? अहो हो म्हटलं ना, घेते. जरा धीर धरा. बसा की तुम्ही, रिलॅक्स व्हा ना. अरे बाबा, रात्रभर झोपलेच होते. काय रिलॅक्स काय व्हायला काय झालं. मग रात्रभर आराम झालाच की नाही. मग वॉकिंग करायला पाहिजे. चला व्यायाम करू थोडं दोघं मिळून. नाही नाही, माझ्याने व्यायाम नाही होत. नस भरली ना माझी पायाची, तर माझ्याने कुठं व्यायाम होणार. नाही नाही. अच्छा असं होय. बसा. आता मला चहा पाहिजे. करून देऊ पहिले चहा. नाही नाही, पहिले नारळ पी, मगच चहा घेणार मी. कॉफी असेल तर कॉफी कर. हाय ना कॉफी. डुगडुगी वा डुगडुगी. उठणे का नाही, काय जाणार पोर. तिला दूध नेली याद राहत नाही. बघा त्या अक्का आल्या, दूध घेऊन आल्या असतील त्या. हो अक्का, उनू आई दूध लेवा बाई. पहिले चालले जाऊ, बस कशी. 3 माणूस येले का तर जाऊ नाही. त्या दोन्ही ज्यूस ना मला पटत नाही असं. बाहेर तू जा राय महाराज. जर हो बाई, उठता नाही येते मला. अक्का उघडे. ठी द्या, किचनवर ठी द्या. पातेला ठी द्या तटे. ठी देऊ का दखोस मग मांजर बिंजर राखो. तू नाही दार ते उघडेसे मागे ना. काही नाही, त्यासले फ्रीज मध्ये ठेवायला लावस. आओ घ्या ना ते दूध, घ्या ना. आणि गरम ठेवलं तर खूप चांगलं. नाहीतर ती येते ना कामवाली, मी तिलाच करायला लावते. ती मला नाश्ता पण बनवून जाते. थोडे पोहे वगैरे असं काही पण करून जाते ती मला. कधी थोडा भात करून जाते, कधी उपमा करून जाते, कधी मग चण्याचे पीठचे ते थोडं पुढे वगैरे बनवून चालले जाते. काही ना काय करते ती, पण हुशार आहे आणि स्वच्छ आहे. सगळं करते मी. आता तुम्ही आले ना स्वयंपाकाचं बी तिला सांगायचा विचार करते, 2 टाईमचं. कारण माझ्याने बिलकुल ते नस चढली ना, तर त्याच्यामुळे होतच नाही, माझ्याने कामच होत नाही. हो सांगून टाक बबिता, तिला सांगून टाक की सकाळचा नाश्ता, दुपारी लंच आणि रात्रीचा डिनर 3 टाइमचं सांग की तिला. जे घेईल ते घेईल, दिले जाईल. काय नाही काय नाही, टेन्शन नाही घ्यायचं. आता करावंच लागणार. हो तोच विचार करते मी पण. आणि चांगली ती, स्वच्छ आहे, काम पण छान करते. सगळं स्वच्छ ठेवते ती, सर्व घरसारखं काम करते ती. तिला मी 200-300 रुपये जास्त दिले होते मागे बी. काम मस्त करते ती. काना कोपरा सगळं झाडून पुसून स्वच्छ ठेवते. डस्टिंग बिस्टिंग सगळं करून टाकते. आपलं एवढं फर्निचर आहे, त्याला डस्टिंग करावंच लागतं 1 दिवस आड तरी. मग सगळं करते ती. तिला एकदा समजवलं ना, नंतर सांगायची गरजच नाही. सगळं व्यवस्थित करते. हा मग काय, चांगलंच आहे. सांगून टाक तिला आज आल्यावर. आता येईलच ना ती, तिला सांगून टाक सगळं. घे ना, पी ना कोकोनट. हो घेते. दवाखान्यात बी जायचंय आपल्याला. हो जाऊ ना. मी तेच तुला आता म्हणणारच होतो, मग अशीच मला विचार आला. नाही, रुटीन चेकिंगचं पण तारीख आहेच, असं नाही. त्रास तर काय नाही. हे पायाचाच आहे, त्याच्या पण दिल्या होत्या गोळ्या, पण काय फरक नाही पडत तो. अजून कसं मग, मामी येणार होते ना. नाही, मम्मी म्हणत होती पण मीच नाही म्हटली. नंतर येईल ना मग पुढे डिलिव्हरीच्या वेळेस. आतापासून बोलून काय करू. हो ते पण खरं आहे. नाही इथंच राहिल्या मामी तरी काही हरकत नाही ना. त्यांचं पण सून जॉबला जाते, मग काय अजून त्यांच्या घरी गोंधळ असतो. पप्पांचं करायचं, मग पप्पांना बी टाइम टू टाइम गोळ्या द्यावा लागतात. पप्पांची बी तब्येत कुठं बरी राहते.
त्याच्यामुळे सगळ्या गावामध्ये तर इथं ते लाडकी बहीण योजना चालू आहे अजून. कोणाचे पैसे आले, कोणाचे नाही आले, ते पण उपाधी. मग आमचे काबरणी आले, तुमचे कस काय आले, असं चालू आहे सगळ्या गावामध्ये. बँकांमध्ये तुम्ही बघणार ना, बापरे, रात्रीचे नंबर लावताय डायरेक्ट पैसे काढायला. असं चालू आहे या गावामध्ये. ओ बापरे. ती कलकत्त्याची केस पण ऐकली का तुम्ही? पाहिलं असेल ना मोबाईलवर. ओ बापरे, तसं तिकडे नाही राहत, डायरेक्ट गोळी मारून देता. मग आपल्या देशापेक्षा तर विदेशात चांगलं आहे ना, तिथं कडक कायदे आहेत एकदम. असं चालतच नाही तिकडे, बिलकुल नाही, छिडकानी चालतच नाही. मोदी साहेबांनी बी लवकर फैसला घ्यायला पाहिजे ना, एवढा वेळ लावता तर. आता ते कलकत्त्याच्या स्केचच्या मागे तुम्ही म्हणणार 2-4 केस परतून गेल्या. मग बदलापूरमध्ये 2 मुलींचं झालं, त्याच्यानंतर आता अकोल्यामध्ये पण काल ऐकण्यामध्ये आलंय मोबाईलवर. मग परत दिल्लीमध्ये झालं. मग किती चालू आहे. मग काही होत नाही ना, मग त्या लोकांना कसं काय होतं भाऊ. आणि कामं करायचे दुःख लागतं, मग काय जेलमध्ये बसून बी खायला भेटेल भाऊ, असं आहे ना. मग दुसरं काय, 5-7 वर्षात सुटून जातात एवढे कांड करून बी. जाऊ दे, करणार. सरकारला समजायला पाहिजे, दुनिया खूप बेकार झाली आहे बबिता. हे काय करते अक्का, तुला डुगडुगी करता. बबिता म्हणा, लावत जाय ना त्यांना. त्यांना सवयच पडून गेलेली डुगडुगी म्हणायची. ते पहिले माझं मानेचं ऑपरेशन नव्हतं ना झालं, मग तेव्हा ते हालायची ना मानाशी, मग ती म्हणे डुगडुग करते बुवा तू, तर डुगडुगीच नाव ठेवून दिलंय माझं. मग ते डुगडुगीच म्हणता. तेव्हाच पूर्ण गाव डुगडुगी ओळखतं मला इथं. हा ना, कसं वाटतं ते डुगडुगी. बबिता म्हणायला लावायचं, त्यांना म्हणायचं ना, यांना राग येतो असं. हो, आता काल्यावर तुम्हीच बोलता त्यांना. चला मी तुम्हाला चहा करून देते, तुम्ही चहा घ्या, मग मी नारळ पाणी पिणार. तू चहा नाही घेत का? नाही हो, कधीचाच चहा बंद केला. डॉक्टरांनी पण नाही सांगितलं, चहा नाहीच सांगितलंय मला. चहा नाही घेत, रात्री दूध घेते, सकाळी नारळ घेते. ओ अच्छा, केसर वगैरे आणलं का? केसर टाकायचं दुधात. मग मम्मीने पाठवलंय ना पुण्याहून. अच्छा, केसर टाकूनच दूध घ्यायचं. आणि मी जाऊन येतो मग नंदुरबारला. तुला फ्रूट वगैरे आहे का? नाही, आपलं दवाखान्यात पण जायचंच आहे, म्हणजेच तू पण येणारच. हो चालेल, मग आपण दवाखान्यात पण जाऊन येऊ, फ्रूट वगैरे तुझं ते सगळं काय घेऊन येऊ, काय म्हणता काय नाही डॉक्टर ते पण. मग रिलॅक्स घरी, मग कुठं जाणं नाही येणं नाही, मग घरीच राहायचं. उद्या जाऊ आपण, आज नाही. अगं उद्या संडे आहे ना. नाही, मंडेला जाऊ आपण. संडे जाऊ दे आता, हाय फ्रूट वगैरे फ्रीजमध्ये असतीलच. तर मंडेला जाऊ, काय नाही. उरकावा, मला चहा द्या आता. हो, चहा करते.